मी राजवीर राजाराम देसाई. एक दिवस खुर्ची आपलीच असणार. वादळ येणार, हवा नाही, थेट वादळ येणार. या संवादाप्रमाणे सत्तेचं वादळ सध्या रसिक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. पाहिजे पाहिजे, कारण हे सत्तेचं वादळ रोमांचक खुर्चीचा खेळ खेळण्यास सज्ज होत आहे. भीती पाहिजे. कसला थॉट सम्राटचा, तर सम्राट मध्ये दम आहे. खुर्ची चित्रपटाचा ट्रेलरची हवा आणखीन वेगाने वाहू लागली आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा दणक्यात पार पडला. या कार्यक्रमात चित्रपटातील कलाकारांची उपस्थिती लक्षणीय ठरली. आता आपलं एकच स्वप्न, सम्राट सारखं राहायचं. आता खुर्ची आपले. खुर्ची चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये केवळ राडा पाहायला मिळणार आहे. त्या राजाच्या रूपात आपल्याला मास्टर माइंड मिळाला. त्याचं वय बघा आणि कारनामे बघा. ट्रेलर मध्ये सत्तेसाठीची लढाई पाहता नेमकं कोण बाजी मारणार, या प्रश्नाचं उत्तर चित्रपटगृहातच मिळेल. ट्रेलर वरून ही उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. ज्यांची आम्ही डोंगरात उतरली ते आमच्या डोंगराखालची खुर्ची काढून घ्यायला. गेल्या 12 जानेवारीला हा चित्रपट पाहून सत्तेसाठी लढल्या जाणाऱ्या लढाईतील विजेता कळेल. खुर्चीचा नाद लईच नाही. मला माहितीये समतीकडे काय चर्चा चालू. संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत, आराध्य मोशन फिल्म्स आणि योग आशा फिल्म्स निर्मित या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा संतोष कुसुम हगवणे, योगिता गवळी आणि प्रदीप नत्तीसिंग नागर यांनी बरोबरीने सांभाळली आहे. सम्राटची हवा आहे, सम्राटची हवा आहे. आपण हवा नाहीये, वादळ आहे, वादळ. डॉक्टर अमित बैरागी आणि अतिश अंकुश जवळकर यांची सहनिर्मिती असून राजकारणाचे विविध रंग या चित्रपटात रेखाटण्यात आले आहेत. सर्जरावाची खुर्ची तोडायचीच. खुर्ची तर तोडायची, पण सर्जाची कंबर पण मोडायची. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद निर्मिती संतोष कुसुम हगवणे यांचे असून दिग्दर्शक शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांची चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा उत्तमरित्या पेलवली आहे. त्या पोराला आजचं पोर कधी उद्या डॉक्टर बसन सांगता येणार नाही. तर राजू आणि त्याच्या वडिलांचं काय? राहुल रामपाल या चित्रपटाचे सह दिग्दर्शन करत आहेत, तर क्रिएटिव्ह हेड म्हणून प्रत्येक वसंतराव पाटील यांनी बाजू सांभाळली आहे. आता फक्त शेवटचा डाव खेळायचा. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी योगेश कोळी यांनी सांभाळली आहे. खुर्ची या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटात राकेश बापट, अक्षय वाघमारे, आर्यन हगवणे, सुरेश विश्वकर्मा, महेश घाग, अभिनेत्री प्रीतम कागणे, कल्याणी नंदकिशोर, श्रेया पासलकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनीही चित्रपटात दमदार भूमिका साकारली आहे. रस्त्यात पैसे काढत ना, काढू एकत्र काढू. खुर्ची हा चित्रपट येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच 12 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा रोमांचक ट्रेलर पाहता खुर्चीचं राजकारण पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. लोक आयडियलचीच मारून मोठे होतात. मात्र यासाठी प्रेक्षकांना आणखीन काही काळ वाट बघावी लागणार आहे. खांद्यावर बसून मुतायला वेळ लागतो. तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला खुर्ची चित्रपटाचा ट्रेलर हे कमेंट करून जरूर कळवा. व फिल्मी रंग वाहिनीला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तुमची व तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. जय महाराष्ट्र. या चक्रव्यूहातून कोण कुणाला घोडा लावेल ना काहीच कळणार नाही.